बातमी नेपाळमधून आहे। नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया ॲप बंदी विरोधात लाखो तरुण सोमवारी रस्त्यावर उतरले। या आंदोलकांनी सरकारविरोधात निदर्शनं केली, मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। त्याच आंदोलनाचे पडसाद काल दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाले। आंदोलकांनी नेपाळमधल्या महत्त्वाच्या इमारती, मंत्र्यांची निवासस्थाने यांना लक्ष्य केलं। थेट सुप्रीम कोर्टात शिरत जाळपोळ करण्यात आली। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह अनेक आजी माजी मंत्र्यांची घरं जाळण्यात आली आहेत। तर आतापर्यंत या हिंसक आंदोलनामध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। नेपाळची राजधानी काठमांडू इथे आजही जमावबंदी लागू आहे। काठमांडूतली दुकानं आता बंद आहेत। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर आजही तणावपूर्ण स्थिती आहे। तर काठमांडूमधली ही दृश्य आपण पाहतोय। रस्त्यांवरती अगदी तुरळक माणसं दिसतात। दुकानांची शटर्स डाऊन आहेत। जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे। 2 दिवसांच्या या आंदोलनामध्ये नेपाळच्या संसद भवनाचं मोठं नुकसान झालं। ओली सरकार कारभार करायचं त्या संसद भवनाची आंदोलकांनी जाळपोळ केलेली आहे आणि यामध्ये संसदेच्या मुख्यद्वारासह भिंतीच्या तटबंदींचं नुकसान झालंय। दरम्यान केपी शर्मा ओलींना आम्हाला मारायचं होतं, मात्र ते पळाले, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांना दिली आहे। देशात आम्हाला बदल हवाय, चांगला नेता हवाय, राष्ट्रपतींसोबत चर्चा करून देशाला लवकरच नवीन चेहरा पाहिजे, असंही आंदोलकांचं म्हणणं आहे। अभी तो आज से 10-15 दिन स्ट्राइक चलेगा उधर। कैसे परिस्थिति रहा सुबह सुबह? सुबह तो मतलब अभी 8-9 बजे से मतलब स्ट्राइक होगा ऐसा बोला। आप लोग क्या नेपाल से आ रहे हैं? हम लोग असम से हैं। अभी कहाँ नेपाल से आए हैं? अभी नेपाल से आए हैं। अभी इंडिया आके कैसे लग रहा है? अभी बहुत अच्छा लगा, मतलब जान वापस आ गया। इंडिगो एअरलाइन्सकडून काठमांडूला जाणाऱ्या सगळ्या फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत। पुढची सूचना मिळेपर्यंत ही उड्डाणं स्थगित असतील। नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर त्रिभुवन विमानतळ बंद आहे। तर इंडिगोची काठमांडूला जाणारी सगळी उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत। पुढील सूचना मिळेपर्यंत ही उड्डाणं स्थगित असतील। नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर त्रिभुवन विमानतळ हे देखील बंद आहे। विमान सेवेवर या आंदोलनाचा मोठा परिणाम होताना आपल्याला दिसतोय। गेल्या 2 दिवसांपासून नेपाळ आणि काठमांडू धुमसत आहे। दरम्यान पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची नेपाळ यात्रा रद्द करण्यात आली आहे। मध्य प्रदेशहून 60 भारतीय हे नेपाळला जात होते, मात्र हे भारतीय यूपीच्या इंडो नेपाळ सीमेवरून परतलेत। नेपाळमधली स्थिती चिंताजनक असल्यानं भारतीयांनी ही यात्रा रद्द केली आहे। वहाँ का माहौल खराब है, बाउंड्री बंद है, वहाँ जाने नहीं दे रहे हैं, एयरपोर्ट बंद हो गया है, इसलिए हम साकुशल वापस आ गए। दर्शन नहीं हो पाए बाबा के। खराब माहौल बहुत खराब है, इसलिए हम दर्शन नहीं कर पाए। हमारा जो गाइड था उसने मना कर दिया कि रिस्क नहीं लेंगे। हम काठमांडू जा रहे थे पशुपतिनाथ के दर्शन करने, पर फ्लाइट कैंसिल होने के कारण नहीं कर पाए। अच्छा, फ्लाइट कैंसिल हो गई थी। बाकी दिन भर वहीं रहे। अब रात को रुके वहीं लाज में, यहाँ और सुबह से वापस आ गए। बहुत दिनों से कर रहे थे सर प्लान तो, पर नहीं हो पाया। भगवान की मर्जी नहीं होगी इसलिए नहीं हो पाए दर्शन। अब लौट के जा रहे हैं। माहौल देखा हुआ आपने सब टीवी हाँ, सब जगह तो टीवी पे भी देखा और यहाँ भी देखा सर माहौल। हाँ, बेकार माहौल लगा। जान है तो जान है, दर्शन तो फिर भी हो जाएंगे। भारताचा शेजारी देश नेपाळ हा अराजकतेचा बळी ठरलाय। सोशल मीडिया ॲप्सवर